तुमचे रोज वेगळे, आमच्या साड्या असतात. चला कसल्या साड्या. चला आता चाललोय दवाखान्यात भेटीला. बघू तिथे जर व्हिडिओ काढू दिला तर काढू तिचा. आतमध्ये नाही, आतमध्ये बघू. दवाखान्यात भेटी जायचं आणि तिथून थोडंसं बाहेर पण जायचं आहे आम्हाला. बघू आता कसं काय जमते ते. आणि शिवाय ऊन खूप आहे. आता उन्हाचं कसं काय जमते ते बघू. चला चला आता झालंय. दवाखान्यात भेटलो, तिथे अलाउड नव्हता त्याच्यामुळे आम्ही काही व्हिडिओ काढला नाही. आता घरी चाललोय. तब्येत त्यांची जास्तच आहे खरं म्हणजे. तर डॉक्टरने सांगितलं परत दुसऱ्या दवाखान्यात त्यांना न्यायचे. पण थोडंसं आम्ही गेल्यामुळे त्यांनाही बरं वाटलं. थोडंसं बोलायला तिथे कोणी नव्हतं आणि एकट्याच असतात दवाखान्यात. थोडंसं त्यांनाही कसं तरी वाटते ना. कोणी चार बाया गेल्या की मग बरं वाटते त्यांना. थोडंसं बरं वाटलं त्यांना. आता खातो म्हटलं डबा नेला आम्ही. डबा खाते म्हटलं. आपण कोणाचं दुःख नाही घेऊ शकत हो. पण ते काय असते थोडंसं मन कोणाचं मोकळं होते. थोडंसं बोललं त्यांना बरं. आयसीयू मध्ये आहे त्या. त्याच्यामुळे त्यांना असं फार कोणी बोलायलाही नाही आहे तिथे. आणि आयसीयू मध्ये फार थांबू पण देत नाही ना कोणाला. थोडंसं चेहऱ्यावर त्यांच्या हसायला आलं, आम्हालाही बरं वाटलं. त्यांचा आमचा फार असा परिचय नाही आहे. खूप असा दाट परिचय नाही आहे. आमच्या इथे भाड्यानं होत्या त्या. भाड्यानं राहत होत्या. त्याच्यामुळे ओळख मग चांगली झाली. वर्ष दीड वर्ष होत्या त्याच्यामुळे मग ओळख चांगली झाली. आणि ओळख झाल्यामुळे मग आता आम्हाला कळलं की त्यांची तब्येत ठीक नाही. तर म्हणतात चला भेटून यावं. आम्ही सगळ्या मैत्रिणी निघालो होतो भेटायला. भेटून आलो. थोडंसं बरं वाटलं त्यांना. दवाखाना म्हटलं ना की अंगावर काटा उभा राहतो. नकोच वाटते दवाखाना. काय कुठलाही आजार असो, बाकी सगळं चालते पण दवाखाना नको. आणि त्यांचं करणारं कोणी, विशेष म्हणजे काय, त्यांचं करणारं कोणी नसल्यामुळे ना जास्त त्रास होते. आता दवाखान्यात एकट्याच आहे असं. मिस्टर असले तरी आयसीयू मध्ये थांबू देत नाही. घरचा डबा, मग बाहेरचं हॉटेलचं आणायचं खायचं. सगळीच फजिता होते ना. घरी एखादी लेडीज असली म्हणजे मग एवढा प्रॉब्लेम येत नाही खरं म्हणजे. नाही इलाज नाही, प्रत्येकाचं वेगळं वेगळं असते. ऊन खूप आहे. आम्हाला दुसरीकडे जायचं होतं पण आता उन्हामुळे कॅन्सल केलं की ऊन खूप आहे. संध्याकाळी जाऊ आता. मी संध्याकाळी जाणार आहे. त्यांना काय कपडे घ्यायचे होते थोडे म्हणून जायचं होतं बाहेर थोडं. पण उन्हामुळे नको म्हटलं. आता ऊन सुरू झालं. आता थंड सुरू घ्यायचं तिकडे. रस, आईस्क्रीम. जेवण झाले तुमचे? हां. फार लांब नाही आहे आमचा दवाखाना. तो एसआयचा दवाखाना आहे. फार खूप मोठं हॉस्पिटल आहे. मी दाखवलं असतं ते हॉस्पिटल तुम्हाला, पण तिथे अलाउड नाही आहे मोबाईल. त्याच्यामुळे मला दाखवता नाही आलं तिथे काहीच. यायला पाहिजे होतं काल, तुला सांग ना. 1 BHK रूम काय आहे. नव्हती का होती? सांगते. बघा ना, तुला कळत पण. हां. 1 BHK आहे ना. तिला भाडं पण कमी पाहिजे हो. आता भाडे किती वाढले. 10,000 भाडे. ती भाडं जास्त म्हटलं की त्या नाही म्हणतात. मध्ये पण मी एकदा सांगितलं होतं त्यांना. मागे सरांची नाही का रिकामी होती, ते हो रिकाम होतं तेव्हा त्यांना म्हटलं बरं का, पण त्याचं 10,000 काहीतरी भाडं आहे. त्या नाही म्हटलं. आता त्यांचे कुटुंबही तेवढंच आहे ना. 2 मुलं आहे, मुलगी आहे, परत हे 2 नवरा बायको. मग अशांना ठीक आहे ना मोठं. पण त्या हो का, पण त्या नाही म्हटलं ना भाडं. चला इथे आलो.
पण आम्हाला ते भाजीवाले मिळाले. लय मोठं आहे. हे आता घेऊ यांचं काढून. चाललंय भाजी वैसा घ्यायचं. नहीं ना वो फिर कौन लेगा वैसे तोड़ेंगे हे याच्यात टाकते ना. खोलना पड़ेगा इसलिए तो बोला चलो नीचे खोल के देता हूँ दे इथंच खोलून जरा. खोल तडका कसा आहे भैया? 15 रुपये शेपू कैसा आहे शेपू? शेपू 20 20 रुपये. मम्मीचं कौन सा चाहिए बोलिए हे दे. आणि कांदा पण ए देखो भाई हमारे सब्जी वाले हाँ वीडियो ऐसे खोले ना चलेगा ना आपका बनाए तो? वीडियो बना रही हाँ फिर क्या चलेगा ना? कितना लाइक मिला आपको? हाँ कितना हो गया? कब से बना रही मैं वीडियो? तुम्हारे कौन से चैनल नाम? संध्या कुलकर्णी. हाँ का? निकालो ना तुम्हारा मोबाइल. 3,000 लाईक नाही. वो मिल निकालो 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 रहेगा. निकालो तुम्हारा मोबाइल निकालो ना. देखो एकदम जितन तिथं सही लाइक करवाय. अजून काय? लाइक करो शेयर करो सब्सक्राइब करो मेरे चैनल को. हाँ देखो भाई हमारे संध्या कुलकर्णी डालो यूट्यूब पे डालो यूट्यूब पे. डालो तो डालो. उनका नाम है. हाँ, तो आएगा चेक करेंगे धंधा तो करने दो भाई ने उसमें नहीं चार्ज ही नहीं है मोबाइल में 2 चार्ज है नाम नेट नेट चालू करो भाई वैसे वैसे नहीं चालू. नेट बंद है चालू पिशवी द्या. 2 मिनट हे तुम्हालाच ठेवा. हरभरा 20 कांदा पात कैसी है? 20 त्याच्याकडून हे बघा एवढं. नहीं पालक 10 है काय करणार आहे? कांदा करून कल तुम्हारा देखो. हाँ कल तुम्हारा फोटो देखो फिर. आज थोड़ी दिखाएगा आज डालेंगे तो कल दिखाएगा वो नहीं पहले वाले जो डाला है पहले वाला वो पहले वो देखेंगे. दिखाएगा ना पालक कैसा है? पालक 10 क्या भाई सब्जी लूँ सूजी नहीं डाल. उधर क्या है? राजमा है कांदा भात कसे आहे म्हणते? मोबाइल में क्या हो? चार्ज नहीं है 2 टका चार्ज है वो क्या हो गया? ते चालूच नाही होत. क्या नाम से खुले बताइए संध्या कुलकर्णी. थोड़ी देर के बाद घर पे गए तो चेक कर बैठ गया आपका मोबाइल. कस्टमर भी फोन है, मालूम नहीं चला मेरे को मतलब हाथ लगाई तो बैठ गया का आपका मोबाइल. चालू है। हाँ. चालू करो चालू करो. असं बाहेर चलो होय. नीचे आता काय सोन बाहेर येते त्यामुळे काय अभी काम वाम कुछ नहीं है खाना वाना सुन बहु बनाती ना. हो बनवते. नहीं इधर बहू को कुछ कंचन भाभी के पास लेकर आया बोल कर चलो मेरा ड्यूटी क्या है वो है ना ब्यूटी पार्लर लेके आने के. क्या ब्यूटी पार्लर लेके जाने के घुमाने के मेरा काम वही है ना. ऊपर था उधर वो लाइन पे था चलो कुलकर्णी भाभी उधर चलो भाई. न्यूज़पेपर आपके पास है का? नहीं. आपके पास है न्यूज़पेपर? कुलकर्णी भाभी के हाय पास बाय कुछ करो भाई हमारे चैनल को. बाय बाय कर दीजिए. बढ़ाएंगे बाय, बाय, बढ़ाएंगे बाय, हम। बाय. चलो करेंगे. मिठाई खिलाने का हा मिठाई खिलावून चला भाजी घेतली काय बाहेर मी तर नाही घेतली कारण कालच मी भाजी घेतली होती त्याच्यामुळे मी काही भाजी घेतली नाही यांना घेतली भाजी. काय करायचं? ज्यूस करायचं. त्याच्याकडे गाजर नव्हतं. माझ्याकडे हे आहे. लिंबू आहे. मीठ आहे. आवळा 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 काय? आवळा आलं. चौकात. आलं. आहे. फक्त गाजर आणि आवळा पाहिजे. मला लय उशिरा येते हे भैया. भाजी घेऊन. बघा की आता जेवणाची वेळ झोपायची वेळ लोकांची नको वाटते. आणि आता भाजी घेऊन येतो. कंटाळा येतो खाली. काय घ्यायची भाजी? लोकांचा स्वयंपाक होऊन जातो पार. लवकर आलं का बरं मग वाटतं. त्या अगोदर संध्याकाळी लवकर आलं तर माणूस घेते तरी थोडं. इतक्या उशिरा येते आणि मग केव्हा भाजी घ्यायची केव्हा तो स्वयंपाक केव्हा ती भाजी करायची 2-2:30 वाजता. चला रस्त्याने गप्पा मारत हळूहळू भाजीवाले भेटले कोणी भेटलं त्यांच्याशी गप्पा मारत निवांत चाललोय. जेवण सगळ्यांची राहिले बरं का कोणाचं जेवण झालेलं नाही याच्यात पण कधीतरी बाहेर पडलं ना की मग नाही मग निवांत असते काम बायांचं. हो 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 काम असतं. काम रोजच असते हो कधी बाहेर पडत नाही आपण काम रोजच आहे. त्या संध्याकाळीच येतात का हो? कोण? त्या याची मम्मी ते समोरच्या आपल्या हा मग त्या सकाळी गेल्या ना. त्यांची वडापावची गाडी हां हां त्या सकाळी गेल्या की 8 वाजता येतात. हे बघा हे इथे आमची छोटीशी टपरी आहे आणि हे बघा आता चालू केलेलं आहे. ए बाय कर का हाय कर बाय कर काय सांग बोल काय बोल काय बोल लाजते बरं कधी बोलत नाहीये. हा अगं बोल. आम्ही कसं छोटस आहे आम्ही सारखं हा आम्ही सारखं म्हणजे पटकन इथे येतो काही घ्यायचं असतं ना की पटकन जवळ पडते ना घराच्या मग पटकन येतो घ्यायला.
चला आता दुपारची ती बसलेली आहे, नाही तर मम्मी असते तिची. कदाचित मम्मी झोपली असेल. झोपली ना मम्मी झोपली आहे. तिचं पण कॉलेज असते. आज सुट्टी आहे. हो मग ह्याच्या क्लासला का सुट्टी आज. हां क्लासला सुट्टी आहे म्हणून ती बसली, नाही तर मम्मी असते. चला आम्हाला काही इथं बसायचंय का? हो म्हणतात आम्ही खातो. आंब्याला एवढे हे आले. कैरी आणली यांना बघ, छोटी कैरी आणली आज. चुकले. होय. हां कैरी आले छोट्या छोट्या. कोण नाही कैऱ्या खात. आमच्याकडे पण कोणी आता खात नाही. माझा तर आवाज असतो याच्यामुळे मी खात नाही. असं धरतंय. हां आता कंपनी फार काही कैऱ्या खाल्ल्या जात हो ना. गावाला घरापुढे बहिणीच्या आहे, मी आणत नाही आणलं. लोक सगळं वाटतच जात राहते मी ताण. हां कोण खात नाही अहो. बरोबर. चला चला आत्ता घरी आली. रस्त्याचं कसं भाजीवाला पण भेटला. सगळ्यांशी गप्पा मारत मारत आलो आम्ही. कधी बाहेर पडत नाही, फार असं बाहेर पडत नाही ना. कधीतरी बाहेर पडलं की मग कोणी भेटलं की गप्पा होतात. सकाळी कसे सगळे, मी जरी सकाळी फिरायला जाते तरी सगळे बिझी असतात. सकाळी मॉर्निंग वॉकला असल्यानेच फक्त गप्पा मारतात. आता आणि सगळ्याजणी आम्ही सोबत होतो ना मैत्रिणी, त्यामुळे कोणी कोणी भेटलं तर गप्पा मारत बराच उशीर झाला घरी यायला. चला हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, काय वाटला, लाईक करा, शेअर करा. आणि माझेही ब्लॉग तुम्हाला आवडत असतील ना तर नक्कीच सबस्क्राईब करा त्या चॅनलला. बाय.